नमस्कार. सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन करिअर पाथ मध्ये आपले स्वागत आहे. सागा क्रिएशन्स हे जीवन कौशल्य विकसित करण्याचं माध्यम म्हणून काम करतं. आजच्या या कार्यक्रमात मुलाखतींच्या शृंखलेमध्ये आज आपण भेटूया विनायक हेगाना यांना. विनायक हे BSc ॲग्री आहेत. त्यानंतर त्यांनी विविध शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करायला सुरुवात केली आणि त्यांना त्यातला सूर गवसला. ते आता शेतकरी आत्महत्या या संदर्भात एक मॉडेल घेऊन किंवा त्या संदर्भातले विविध पर्याय शोधून जगभरामध्ये त्यांचं काम मान्य करण्यात मग्न आहेत. सगळ्यात महत्वाचं आणि फार विशेष वाटणारी गोष्ट म्हणजे आज एक भारतीय तरुण साहेबाच्या देशात जाऊन त्याचा ऍडवायझर होतो, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि अशा विनायक हेगानांना आज आपण भेटूया. नमस्कार विनायक. तुमची अचीवमेंट ज्या काही सगळ्या मी वाचल्या ते पाहून आज मला फार ग्रेट वाटतं. कारण एक BSc ॲग्री असलेला मुलगा तो शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर विचार काय करतो आणि त्या संदर्भातले स्वतःचे काही मॉडेल्स तयार करतो आणि ते मॉडेल्स जगभरात मान्य होतात. त्यातल्या त्यात इंग्लंडमध्ये आपल्या कामाची दखल घेतली जाते आणि आज आपण तिथल्या ऍग्रिकल्चरल आणि हेल्थ मिनिस्ट्रीच्या ऍडवायझरी बोर्डवर आहात. ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे आणि मला त्यासाठी आज तुम्हाला बोलतं करायचंय. तर आज आपण तुमच्या ओळखीपासून सुरुवात करूया. तुम्ही कुठले, तुमचं शिक्षण काय, घरची परिस्थिती किंवा घरची बॅकग्राऊंड काय, याच्यापासून आपण सुरुवात करूया. तर तुमची ओळख. धन्यवाद मॅडम मला इथं बोलवल्याबद्दल. आणि हा तुमचा सागा क्रिएशनचा जो इनिशिएटिव्ह खूप सुंदर आहे. तर प्रश्नाकडे यायच्या म्हणलं तर मी मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातला आणि कोल्हापूरमध्ये माझं सगळं बालपण गेलं अर्जुनवाडी या गावामध्ये आणि शेतकरी कुटुंबातनं शेतीच्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये. तर 5वी पर्यंत मी तिथं होतो. शिक्षणाला मी शहरामध्ये जायचो. पण या सगळ्या पार्श्वभूमीतनं शेती, ग्रामीण भाग हा सगळा बघत होतो आणि स्वतःचा एक जो प्रवास आहे तो सगळा वेगवेगळ्या पद्धतीने जडणघडणीतून सुरू होता. आणि त्याच्यानंतर मी BSc ॲग्रिकल्चर कडे वळालो. तर BSc ॲग्रिकल्चर मध्ये जाणं हे वडिलांचं एक स्वप्न होतं की बाबा शेतीमध्ये कोणीतरी शिकावं आणि मला शेतीमध्ये एकूणच आवड होती म्हणून मी BSc ॲग्रिकल्चरचा निर्णय घेतला. आणि BSc ॲग्रिकल्चर करत असताना खऱ्या अर्थानं तो प्रवास सुरू होता. कारण स्पर्धा परीक्षा आणि ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला सगळं त्याचं प्रेरणा होती की अशा पद्धतीने काहीतरी एक अधिकारी पदापर्यंत पोहोचावं. पण BSc ॲग्रिकल्चरच्या सगळ्या प्रवासामध्ये बऱ्याचशा गोष्टी उकलत होत्या. शेती प्रश्नांबद्दल, समाजाबद्दल आणि वेगवेगळ्या आपल्या सामाजिक प्रश्नांबद्दलही. तिथून ह्या सगळ्या गोष्टीचं एक बॅकग्राऊंड क्रिएट होतं. भान यायला तयार झालं. हा, भान येत होतं. आणि त्याच्यामध्ये मी आता ह्या सगळ्या बालपणाकडे बघत असताना मला जाणीव होते की माझं बालपण ह्या सगळ्यामध्ये खूप महत्वाचं राहतं. माझे आई वडील, माझं कुटुंब आणि मी ज्या परिस्थितीतून आलो. कारण एका ग्रामीण भागामधून शहरामध्ये येणं आणि शहरामध्ये येऊन शिक्षण घेत आपला स्वतःचा विचार काहीतरी करणं किंवा क्रिएशन आपलं वेगळं पण काहीतरी जपणं. कारण आपण ज्या सामान्य कुटुंबातनं आपण येतो त्यावेळी मला असं बऱ्याचदा जाणवतं की अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजांच्या भोवतीच आपलं जग काही ते फिरत असतं आणि तेच काय ते आपलं स्वप्न असतं किंवा जग असतं आणि तेच मिळवण्यासाठी आपली सगळी धडपड असते. आणि तिथं मला असं जाणवत होतं की मीच्या पुढे जाऊन काय करताय, आपली भूमिका ठरवली पाहिजे. नक्की नक्की. तर ते भूमिका काय ठरवायची याच्यातच माझे जवळपास 10 वर्ष जात होते. म्हणजे BSc ॲग्री करत असताना नाही, त्याच्या म्हणजे मी 8वी मध्ये होतो. बर. हा, त्या शाळेपासूनच. ओके.
मी कोण या प्रश्न मला 8वी मध्ये पडला. हा, तर मला काय करायचं आहे बर. तो 9वी 10वी ह्या काळात, आणि मी स्वतःला शोधत होतो. कारण एका गावातून शहरात येऊन शिक्षण घेत असताना आपण धड गावाकडेच पण राहिलेलो असतो आणि धड शहराचे पण झालेलो असतो. तर असं एक विस्थापितचं जगणं आपण मधल्यामध्ये जगत असतो एक विद्यार्थी दशेत. बर. तो स्वतःचा शोध, कारण गावाकडचं जगणं आणि शहरातलं जगणं हा खूप मोठा फरक, आणि त्या बालवयामध्ये त्या सगळ्या गोष्टीला बघणं आणि मग ती स्वतःची शोध. मला असं आज ह्या सगळ्या आपल्या चर्चेच्या दृष्टीने विचार करताना जाणवतं की माझा प्रवास हा खूप आधी सुरू झालेला आहे. तो विचारांचा विचारांच्या पातळीवरचा होता. आणि तिथून गवसणी घेत घेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये व्याख्यानमालेचं ते खूप मोठी, आणि कोल्हापूर हे चळवळींचं सांगली कोल्हापूर हा सगळा भाग पट्टा. आणि माझ्या कुटुंबांमध्ये स्वातंत्र्य सैनिक, पैलवानिकी ह्या सगळ्या बॅकग्राऊंड असल्यामुळं ते कुठून तर रक्तातून पण होतं की बाबा काहीतरी वेगळं करायचं आहे, समाजासाठीच करायचं आहे, आणि ती स्वतःची शोध म्हणून. तर मग मी गावामध्येच माझ्या 6वीला असताना मी फुलं विकायचो, आणि असं गंमत म्हणून किंवा एक्सपेरिमेंट काहीतरी करायचं, आणि घरचे पण की बाबा घरात बसण्यापेक्षा काहीतरी करायचं, ठीक आहे. तर मग मी 8वी मध्ये फुलांचे हार करायला शिकलो. आणि मग दिवाळी, दसरा, यात्रा, जत्रा या निमित्तानं ते विकायचो. त्याच्यातून पैसे घरच्यांना हातभार, त्याच्यातून पैसे साठवलेले. आणि एक अशी घटना आहे की मला एक्झॅक्टली नाव आठवत नाही, पण एक व्याख्यानमालेचं असं काहीतरी प्लॅटफॉर्म होता, आणि ते पूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या सेलिब्रिटी म्हणजे तज्ञ लोकांचे व्याख्यानमाला त्यानं ऑर्गनाईज करायचे. तर मी सांगलीला ते असायचं, तर मिरजवरनं मी सायकलवरून जायचो. जेमतेम 9वी-10वीचा असेल, आणि त्यावेळी मी हे फुलाच्या याच्यातून 900 रुपये सेव्हिंग होतं माझं, सगळं खर्च जाऊन. तर त्या 900तले मी 700 रुपयाच्या त्यावेळी सीडी यायच्या, सीडी प्लेअर. तर ते व्याख्यानाच्या सीडी 100 रुपयाला एक, तर अशा 700 रुपयाच्या घेतल्या. तर ते जो विक्री करत होता त्याने पण माझी चौकशी केली की एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले. मग मी सगळं त्याला सांगितलं. तो त्याला पण असं वाटलं की तू एक दिवस काहीतरी खूप मोठा माणूस होतील, असं त्याचे शब्द होते. आणि त्याला असं म्हटलं की हे 2 सीडी माझ्याकडून तुला. आणि त्याच्यामध्ये त्या सीडीच्या रूपातनं मी खूप मोठ्या मोठ्या लोकांना भेटत होतो. त्याच्यामध्ये अण्णा हजारे होत्या, सिंधुताई सपकाळ होत्या, पोपटराव पवार होते, अशी बरीचशी नावं होती, कॉर्पोरेट जगातली माणसं होती. आणि तिथून त्या माणसांना ऐकत बघत माझे सख्खे काकांनी गावामध्ये आमच्या शिवबसव व्याख्यानमाला सुरू केली 2005च्या दरम्यान. तर मी तेव्हापासून आमच्या गावामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एक आठवडा चालायचं. तर 7 लोक पूर्ण महाराष्ट्रातली, भारतातली गावात येऊन जायची, आणि ते विचार जे कानावर पडायचे, प्रेरणा होती. आणि असं माझं सगळं जडणघडणीचं हे सगळा प्रवास. ऍग्रिकल्चर कॉलेजला असताना मी सगळ्या शेती प्रश्नांवर अभ्यास व्हायचा. आणि मी फर्स्ट इयरला होतो, आमच्याकडे प्रोफेसर पिसाळ सर म्हणून होते. तर त्यांनी मला ते कॉलेजमध्ये लेक्चर घेत असताना सांगितलं की शेतकऱ्यांचा मानसिकता बदलणं हा मोठं चॅलेंज आहे. आणि फर्स्ट इयरचं पहिलं लेक्चर, आणि ते माझ्या डोक्यात इतकं फिक्स बसलेलं. आणि समहाऊ वर्षानुवर्ष फर्स्ट इयर गेलं, सेकंड इयर, थर्ड इयर. तर त्या टप्प्यामध्ये येताना मला असं त्याची जाणीव होत होती की आपल्याला काय करता येईल. मग मला डॉक्टर सुनील कुमार लवटे सर त्यामधल्या काळात भेटले, आणि मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होतो. तर ते म्हणले की तू शेतकऱ्याचा मुलगा, शेतीचं शिक्षण घेतलंय, आणि मग साहेब का बनायचंय. तर त्या प्रश्नाचं साहेब का बनायचंय याच्या उत्तराच्या शोधात मी निघालो. आणि तिथून ह्या प्रश्न उत्तरापर्यंत पोहोचलो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी एक विद्यार्थी त्या पार्श्वभूमीतनं, कुटुंबातनं मी आलो, तर मी काम केलं पाहिजे. पण काय केलं पाहिजे ह्याची काय दिशा नव्हती. तर अवकाळ नावाचा मी लघुपट पहिल्यांदा केला. मला फिल्म आणि थिएटर ह्याच्यामध्ये खूप आवड होती. तर अवकाळ ह्या लघुपटाच्या निमित्तानं मला त्या कुटुंबांच्या संदर्भात वाचन, भेटणं, प्रवास तिन्ही टप्प्यामध्ये भरपूर प्रमाणात झाला. आणि त्यावेळी मला असं थोडं लक्षात आलं की
आपण हे आत्महत्या रोखण्यासाठी काय केलं पाहिजे. बरं. तर मी इन झिरो बजेट झिरो फार्मल सुसाईड नावाचा एक प्रबंध तयार केला स्वतःच Okay. आणि तो मुख्यमंत्र्यांपर्यंत मंत्रालयात जाऊन पोहोचवला बाय हँड ओके. की हे तुम्ही वाचा. हे इम्प्लिमेंट करा Okay. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यासाठी. तर ते समहाव गोष्टी अशा होत होत्या. मग बरेचस त्याच्यातनं नैराश्य पण येत होतं की कोण ऐकत नाही, काय होत नाहीये. अगदी खरं. तर मग स्वतःला हा प्रश्न विचारत होतो की दुसऱ्यांनी का काय करावं, बरोबर. मी का नाही. Exactly. तर मी का किंवा मी काय करावं याची सुरुवात म्हणजे शिवार संसद युवा चळवळ. आणि मग त्या कामाला मी कॉलेजला असतानाच सुरू केलं. बरं. 2014चा काळ प्रसंग होता. त्यावेळी आमच्या शेजारी सांगली जिल्हा, तर सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव, कवटेमंगळ, जत, आटपाडी हा सगळा दुष्काळी आणि आत्महत्या झालेला शेतकऱ्यांचे काही तिथं गावं होती किंवा कुटुंब काही होते. तर त्या कुटुंबांना आम्ही भेटी दिल्या. मग माझ्याच कॉलेजमध्ये वर्गांमध्ये मी जो व्हॉलंटिअरिंगसाठी मुलं एकट्ठा करायचो, कारण ही सगळी शेतकऱ्यांचीच मुलं होती. तर त्यांना हे म्हणायचं की तुमची आणि माझीच मायबाप आहे, तर आपल्याच मायबापांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे की करूया का. तर मग मी त्यांचं रजिस्ट्रेशन त्यांनी करून घेणं, मग आम्ही एक टेम्पो केली आणि मग त्या गावामध्ये जाऊन पूर्ण एक दिवस घालवला. आणि मग लक्षात आलं की आत्महत्या झालेल्या कुटुंबातले जे प्रश्न आहेत ते कित्येक वर्ष, अजून 10 वर्ष मागच आहेत. म्हणजे ज्या ज्या कुटुंबांमध्ये 5 वर्ष, 1 वर्ष, 10 वर्ष अशा घटना झाल्यात तरी ती कुटुंब तिथंच आहेत, त्यांची दखल पण नाहीये. दखलही नाही. आणि शासन स्तरावर त्यांना 1 लाख रुपये मदत दिली जाते. त्याच्यातले 30,000 रुपये पटकन त्यांच्या हातात दिले जातात आणि 70,000 रुपये चेक मार्फत किंवा असं. पण 70,000 रुपये त्यांच्या कुटुंबातल्या लहान मुलाच्या नावे पोस्टामध्ये FD असते. अशा पद्धतीचे 1 लाख रुपये. आम्हाला असं बाहेर असं चित्र असतं की ह्यांना मदत मिळते नाही. तर या पद्धतीनं त्यांना मदत केली जाते, पण ही शाश्वत मदत नाही. म्हणजे त्याच्यातनं हा लक्षात आला मुद्दा की त्या महिलांना आपल्याला शाश्वत त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं कसं करता. आणि ह्या पद्धतीनं शेतकरी आत्महत्या रोखण्याचा माझा पहिल्या टप्प्याचा अप्रोच हा सुरू झाला. नंतर टप्प्याटप्प्याने मी ह्या कामामध्ये गुंतत गेलो. आणि मग शिवार संसद सुरू झाली. शिवार संसद पण ती फक्त त्या सांगली, जत या भागातच झाली का पहिल्यांदा? हा पहिल्या टप्प्यात तिथं सुरू झाली, म्हणजे कॉलेजमध्ये असताना. मग आमचं कॉलेज असायचं सोमवार ते शुक्रवार, शनिवार रविवार सुट्टी. तर मग ट्रॅव्हल्सनी, ट्रेननी मी मराठवाडा विदर्भात जायचो. मग तिथं काय माझी स्ट्रॅटेजी काय की आमच्याच कॉलेजमधले सिनियर किंवा वरिष्ठ काही आमचे कृषी ऍग्रिकल्चर शिकलेले विद्यार्थी तिथं जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करायचा, त्यांना हा विषय सांगायचा मला काम करायचंय आणि त्यांच्या संपर्कानं तिथं जायचं. त्या जिल्ह्यात आत्महत्या झालेल्या जिल्ह्यांमध्ये. आणि मग मी त्या जिल्ह्यातनं पूर्ण यादी घ्यायचो आधी, आत्महत्या झालेल्या गावांची यादी. त्याच्यात गाव, तालुका, जिल्हा ह्या पातळीवर ते सगळं डिस्ट्रीब्युशन व्हायचं की किती कुठल्या गावात किती झालं, किती तालुक्यात किती झाल्या, हायेस्ट काय, लोएस्ट काय. आणि मग स्ट्रॅटेजिकली शनिवार रविवार, शुक्रवारी संध्याकाळी मी कोल्हापूर सोडायचो, शनिवार रविवार त्या गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये पूर्ण काम करायचं, कुटुंबांना भेटी देणं. आणि रविवारी संध्याकाळी निघायचं, सोमवारी 9 वाजता कॉलेज परत सुरू. असं मी जवळपास 1 वर्षभर. आणि तो मिळालेला डेटा त्याचा अभ्यास करायचा, अनालिसिस करायचं आणि माझी समज स्वतःची डेव्हलप करत होतो. आणि तिथं माझ्याकडे हे सगळे प्रशासकीय संपर्क होतेच. तर त्या प्रशासकीय संपर्काच्या मदतीनं इंटरव्हेन्शन करणं की ह्या कुटुंबांना मी अभ्यास केलाय, ह्या कुटुंबांना ही गरज आहे, आणि त्या अधिकाऱ्यांना पण गरजच असायची की बाबा आपल्याला मदत करतात. त्यामुळे माझ्या पातळीवर सोप्या पद्धतीने काम सुरू झालं. आणि मग मी त्या जिल्ह्यांमध्ये जाऊन NSSचे व्हॉलेंटियर्स, मग वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन वेगवेगळे सोशल शिबिरे जी व्हायची तर त्या शिबिरांमध्ये पार्टिसिपेट होऊन अशा पद्धतीनं मग पूर्ण हे जागृतीचं काम केलं आणि व्हॉलेंटिअरिंग सगळं उभं करत होतो. आणि अशा पद्धतीने माझं कॉलेज लास्ट इयर पर्यंत आलं. आणि मग शिवार संसद ही NGO सुरू केली.
नाही, शिवार संसद ही एक चळवळ मुवमेंट त्याच्या बरं. पाठीमागचा असा भाग होता की शिवार म्हणजे काय, शेती. हा. आणि शिवारामध्ये संसद उभी करणं. हम्म. तर संसदेमध्ये ज्या पद्धतीने प्रश्न, चर्चा, मांडली जातात. पॉलिसी तयार केली जाते, तसं शेतकऱ्याच्या बांधावरती तयार झालं हो, पाहिजे. बरोबर. आणि ह्याचं लिडरशिप कोण घेईल, तर युवक घेईल. हम्म. आणि याची एक मुवमेंट असावी, बर. म्हणून शिवार संसद युवा चळवळ अशी सुरू केली. हा. आणि माझं स्वप्न आज पण हे आहे की या कामाशी जो जो युवक युवती जोडला जाईल, ते भविष्यात पुढच्या 10 वर्षात, 20 वर्षात, 30 वर्षात त्यांच्या आयुष्याच्या स्पॅन मध्ये कधीच डिप्रेशन मध्ये किंवा अडचणीत गेले तर आत्महत्येच्या विचारापर्यंत जाणार जाणार नाही. नाही. आणि ही सगळी शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. त्यांच्या समोर या. आणि ज्यावेळी आपण स्वतः कुणाला तरी प्रश्नातनं, अडचणीतनं बाहेर काढतो, बरोबर. त्यावेळी उत्तर आपल्याला माहीत होऊन जातात. बरोबर. तर हा सगळा शिवार संसदचा प्रवास हा उत्तर शोधण्याचा प्रवास बर. म्हणून आम्ही मांडत होतो. मग त्यातलं काम कसं सुरू केलं, म्हणजे मला आता खरं ऍक्च्युअल काम सांगा. शिवार संसद ते काम कसं सुरू केलं, काय तुमच्या कन्सेप्ट होत्या त्या कामाच्या. बरोबर. तर चळवळ झाली, हो, कारण तुमच्या पाठीमागे मला वाटते काही वेळेला तुमचे मित्र किंवा त्यात तुम्हाला तुमच्यासारखेच काही ध्येयवादी युवक असतील, ते आले. बरोबर. आणि मग काम सुरू झालं. मग त्याच्या पुढे मी माझं जसं ग्रॅज्युएशन झालं तसं मी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गेलो. तिथं मला असं लक्षात आलं की तिथं जास्त त्या प्रश्नावर काम करण्याची गरज आहे. तिथं मी थांबलो. माझे कुठले मित्रमंडळी, नातेवाईक काही संबंधित नव्हते. पण तिथं काम सुरू करताना मग सेम ह्याच पद्धतीनं गावांमध्ये अप्रोच करतं. आणि मग शिवार फाउंडेशनची सुरुवात तिथं एक संस्था म्हणून झाली. आणि मग मी प्रत्येक गावामध्ये ज्यावेळी भेटायचो त्यावेळी शेतकरी माझे स्वतःचे नंबर मागायचे वैयक्तिक, तर ते दिले पण जायचे. पण एकाच वेळी 10 लोकांचे शेतकऱ्यांचे फोन यायचे मला. तर तिथून मला संकल्पना लक्षात आली की शिवार हेल्पलाईन, ही हेल्पलाईन पद्धतीनं काम सुरू व्हावं. मग आम्ही पायलट बेसिसवर 2017ला हा कार्यक्रम सुरू केला, शिवार हेल्पलाईन नावानं. ऍग्रिकल्चर कॉलेजमधलेच युवक याच्यामध्ये व्हॉलेंटिअरिंग करणं आणि त्यांचं काउन्सिलिंग करणं. तर 3 पद्धतीने त्याच्यामध्ये काम व्हायचं की त्यांचं समुपदेशन होणं, त्यांच्या गरजांचं मूल्यमापन होणं, आणि मग त्या संस्थांच्या मार्फत, एनजीओच्या मार्फत, गव्हर्नमेंटच्या मार्फत वेगवेगळ्या पद्धतीनं ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणं. अशा पहिल्या टप्प्यामध्ये एक शिवार हेल्पलाईन म्हणून असं काम सुरू झालं. आणि मग तुम्ही तुमचे जे काही प्रोजेक्ट होते त्यावेळेचे 2017च्या 14 ते 17 मधले, त्याचं फंडिंग आणि त्याचं थोडंसं कामकाज, आपण असं म्हणूया की त्याचं ऍक्च्युअल प्रोडक्शन म्हणून कसं सुरू झालं ते. मुळात हे होतं की मी कॉलेजलाच असं होतो आणि सुरुवातीचा मी त्या दरम्यान डॉमिनोज मध्ये पार्ट टाइम जॉब करायचो. तर शिवाजी विद्यापीठ आहे आपलं, तर शिवाजी विद्यापीठाच्या गेटवर मी भाजी विकायचो. तर अशा बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीमध्ये मी होतो. तर माझे स्वतःचे थोडे काही पैसे होते, त्याच्यातून प्रवास मॅनेज व्हायचा. पण पुढं लोक जोडत गेली, मदत होत गेली. आणि मला असं लक्षात आलं की कुठलाही कामासाठीचा निर्णय घेताना किंवा वेगळं काम करायचा निर्णय घेताना पैसा हा भाग नसतो. तुम्ही काम करायला सुरुवात झाली की मदत उभी राहते, लोक येत राहतात. आणि प्रत्येक वेळी काम होण्यासाठी पैशाचीच गरज नसते, रिसोर्सेस लागतात. तर आजपर्यंत पण मी रिसोर्सेस गोळा करतो. तर त्यानिमित्तानं हे सगळ्या गोष्टी होत गेल्या. बरीचशी अशी लोक आहेत ज्यांनी पेपरमध्ये आलेल्या बातम्या हे वाचून संपर्क केला आणि त्यांनी बरीचशी मदत उभी केली, सहकार्य केलं. आणि सुरुवातीला मी पूर्ण वेळ एकटाच होतो, त्याच्यामुळे माझ्या बेसिक ज्या गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, प्रवास, एवढ्याच गरजा होत्या. तर मग अन्न कोणीतरी द्यायचं, प्रवास कोणीतरी स्पॉन्सर करायचं, छत कोणतरी द्यायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टीला बऱ्याचशा अशा सामाजिक संस्थांशी मी जोडलो गेलो. तर त्या सामाजिक संस्था मला त्यांच्या डोनेशन मधले कपडे त्यांनी द्यायचे. तर असं बरेच वर्ष ह्या पद्धतीने सस्टेन झालं. पण या सगळ्या गोष्ट काम करताना पैसा किंवा माझं करिअर काय होईल हे प्रश्न कधी नव्हते. कारण मुळात पुढे हा सगळा मी ज्या कुटुंबात येतो हे सगळं बघितलेलं आहे किंवा जाणीव त्या गोष्टींची खूप डीप मध्ये होती. आणि अशा पद्धतीने आपल्याला काहीतरी मोठ्या प्रमाणात बदल घडवता आला
तर खूप काही करू शकतो आपण, असं त्याच्यातला भाग होता. पण आता तुम्ही जे म्हणता की पुनर्वसनाचं काम ते कसं सुरू केलं, म्हणजे त्याची त्याची तुमची पायलट प्रोजेक्ट जो होता किंवा त्याची जे प्रोजेक्ट होते जी. ते कसे झाले? पुनर्वसनाचं काम 2 पद्धतीने होतं, की आम्ही ज्यावेळी गावामध्ये आत्महत्या होऊच नाही याच्यासाठी प्रचार प्रसार आणि शिवार प्रिव्हेन्शन पार्ट, तर प्रचार प्रसार अवेअरनेसचं काम करायचो. त्यावेळी ह्या कुटुंबांना पण ज्यावेळी भेटी द्यायचो, तर 2 पद्धतीनं असं झालं की एक पद्धत गव्हर्नमेंटच्या पातळीवर काय करता येईल, त्यांच्या कुठल्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये कसं त्यांना होईल, किंवा त्यांच्या वैयक्तिक ज्या गरज असतील. काही कुटुंबांना सगळ्याच गोष्टींची गरज असते असं नाही. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर मधल्या काळामध्ये असं एक काळ झालं की आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या मुलांचं शिक्षण आम्ही करतो. तर ती मुलं पुणे, मुंबई, औरंगाबाद शहरांमध्ये ती आणली जाऊ लागली. पण काही महिन्यांनी, काही दिवसांनी ती मुलं इथं राहूच शकत नव्हती. तर शहरांमध्ये, कारण एक अशा त्याच्या पार्श्वभूमी अशी आहे की ज्यावेळी अशा कुटुंबांमध्ये अशी कधी घटना घडते तर त्या ताईचं, त्या माऊलीचं जवळची व्यक्ती निघून गेलेली असते आणि तो पोटचा गोळा पण आपण परत तिच्यापासून लांब घेऊन जातो. तर ते खूप चुकीच्या पद्धतीनं मला दिसत होतं. म्हणून आम्ही त्याला त्यांच्याच कुटुंबामध्ये शिक्षणासाठी काय मदत करता येईल, त्या कुटुंबामध्ये विद्यार्थी जे असतील त्यांच्या शिक्षणाचं कशी मदत घेता येईल. मग त्यांच्या परत त्याच मेन गरजा असतात की अन्न, वस्त्र, निवारा आणि मुलांचं शिक्षण आणि आरोग्य, ह्या 5 टप्प्यांवर त्यांना मदत करणं. पण त्याच्या पुढे पण मला असं झालं की काही महिला ह्या मदतीशिवाय, शाश्वत मदतीशिवाय उभंच राहू शकत नाही, त्यांच्या पाठीमाग कोणतीच पार्श्वभूमी नाही. तर त्या पूर्ण भागामध्ये उस्मानाबादी शेळी ही खूप मोठ्या प्रमाणात फेमस आहे. तर मी पूर्ण जम्मू काश्मीर पर्यंत हा सगळं भारतभर प्रवास केला की अशा एकदम क्रिटिकल कंडिशन मध्ये महिलांचं लाईव्हलीहूड कशा पद्धतीने काम केलं जातं, काय केलं, तो अभ्यास सगळा केल्यानंतर मला लक्षात आलं की तिथल्या जो जिल्ह्याचा रिसोर्स आहे त्याच्यावर भरपूर त्यांनी डीपली इनोव्हेटिव्ह काहीतरी काम केले. मग मी माझ्या जिल्ह्यात येऊन बघितलं तर मला उस्मानाबादी शेळी भेटली. त्या शेळीच्या दुधावर मग मी सगळं संशोधन करून त्याच्यामध्ये शेळीच्या दुधाचं साबण आणि त्या महिलांना मग शेळी देणं गव्हर्नमेंटच्या पातळीला किंवा वेगवेगळ्या एनजीओच्या मदतीनं, आणि त्यांना मग त्याचं ट्रेनिंग देणं, साबण तयार करण्याचं, शेळीचं दूध काढण्याचं, ते विक्रीचं, अशा पद्धतीने आम्ही ते सेल्फ हेल्प ग्रुप या मदतीने सुरू केलं. म्हणजे आता सध्या तुमचं प्रोडक्शन साबण आहे, साबण आणि काही अदर प्रोडक्ट शेळीच्या दुधापासून. आता आम्ही ह्या टप्प्यामध्ये काम करतो की गव्हर्नमेंटच्या पातळीवर. माझं शिवारचं आतापर्यंतची दृष्टिकोन, कामाची पद्धत अशी आहे की पहिलं म्हणजे संशोधन करा, नंतर पॉलिसी तयार करा, नंतर ते पायलट करा, इम्प्लिमेंट करा आणि हँडओव्हर करा. ओके, मग आता ते हँडओव्हर म्हणजे एक प्रोजेक्ट झाला की तो हँडओव्हर करणं, कारण संस्थेच्या पातळीवरची एक कपॅसिटी जी असते ती लिमिटेड असते आणि आपल्याकडे इतके रिसोर्सेस पहिल्या टप्प्यामध्ये नसतात. तर गव्हर्नमेंट ही तीच रिसोर्सेस एजन्सी आहे, तर त्यांना ह्या अशी आयडियाज, असे प्रपोजल, म्हणजे आता हे मॉडेल यशस्वी झाली तर ते गव्हर्नमेंटच्या स्कीम थ्रू इम्प्लिमेंट करेक्ट, ते कसं करता येईल त्या पातळीवर. ओके, म्हणजे खरं तर शिवारचं काम मला वाटतंय यू बिकेम द कोऑर्डिनेटर बिटवीन द फॅमिलीज अँड द गव्हर्नमेंट स्कीम्स, आणि मग ते एकमेकांना, खरं तर ते चांगलं आहे कारण त्या स्कीम्स लोकांपर्यंत जाणं आणि त्याचा वापर त्यांच्यासाठी होणं, हे काम शिवारने सुरुवात केली. नक्की, कारण पूर्ण भारतामध्ये 30 लाख सामाजिक संस्था आहेत. ओके, फक्त महाराष्ट्रामध्ये 5 लाख पेक्षा जास्त सामाजिक संस्था आहेत. स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिळून 128 योजना आहेत. वैयक्तिक पातळीला लाखो मदत करायला तयार आहे. ओके, एका बाजूला मदत करणारी सगळी इकोसिस्टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला 17 कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करतो. तर आम्ही तेच म्हणतो की आम्ही ह्या 2 मधला दुवा आहे की ज्यांना प्रश्न माहित नाही त्यांना उत्तरांची जाणीव करून देऊ, ज्यांना उत्तर माहित नाही त्यांना प्रश्नांची जाणीव करून देऊ. आणि ह्या पद्धतीनं हा इतका सोपा प्रश्न आहे की हा सोडवता जाऊ शकतो, पण त्याच्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तो आपल्याला
वेगळ्या पद्धतीने बघितला पाहिजे असं आम्हाला लक्षात आलं आणि आम्ही शिवार म्हणून ह्या प्रश्नाकडं शेती, मानसिक आरोग्य आणि सामाजिक प्रश्न ह्या 3 पद्धतीनं आम्ही ह्या प्रश्नाकडे बघतो. कारण ज्यावेळी शेतीवर संकट येतं, शेतीतून उत्पन्न येतं त्या शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये आणि त्याचं अर्थकारण बिघडतं, त्यावेळी त्याच्या सामाजिक गोष्टींवर त्याचा आघात येतो. म्हणजे मुलांचं शिक्षण, आरोग्य, कौटुंबिक गोष्टी, त्याचं राहणीमान, घर, अन्न, वस्त्र, निवारा ह्या सगळ्या गोष्टी. आणि ह्या 2 मेन गोष्टींवर ताणतणाव आला की त्याच्या मानसिकतेवर त्याचा ताणतणाव जातो आणि मग अशा पद्धतीच्या घटना किंवा प्रसंग घडतात. म्हणजे ज्याच्या पाठीमाग कुठलीही सपोर्ट सिस्टीम नाही, मदतीचा दुवा नाहीये किंवा मानसिक पाठबळ नाहीये. आणि समाजात अशा पद्धतीची गावगाड्यांमध्ये राहणारी बरीचशी मंडळी, तर त्या मंडळींपर्यंत आपल्याला, त्या शेतकऱ्यांपर्यंत जी काबाड कष्ट करून खूप जेन्युनली काम करतायत, प्रयत्न करतायत, पण अज्ञानातून किंवा प्रसंगाच्या परिस्थितीमुळं ती मागे राहतात, तर अशा लोकांपर्यंत पोहोचण्याची आमची दुवा म्हणून तुम्ही ते काम करता. आणि मग आता तुमच्या एकूणच वाटचालीमध्ये सध्याच्या तुमचे असोसिएशन्स आहेत, म्हणजे टीस असू दे किंवा वेगवेगळ्या IITs आहेत, मग तुम्ही त्यांना अप्रोच झालात का तुमचे हे मॉडेल्स घेऊन की बाबा आमचं काम हे दुवा म्हणून चालतं, दोघांच्या मधली एक कोऑर्डिनेटिंग एजन्सी म्हणूया आपण, आणि मग हे मॉडेल्स कसे, म्हणजे ते आणि शैक्षणिक संस्था किंवा संशोधनाच्या संस्था याचा कसा काय तो मेळ झाला, मग म्हणजे ते कसं काय एकत्र आलं? ते असं झालं की ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला कोणाचं मार्गदर्शन किंवा स्पेसिफिक गायडन्स नव्हता. मी शेतकरी आत्महत्या कशा थांबवायचा ह्या एका प्रश्नांवर सगळ्यांशी अप्रोच होत होतो, भेटत होतो आणि मी ह्या प्रश्नाचं उत्तर स्वतः डिकोड करत होतो. तर त्या संदर्भात मी बऱ्याचशा सामाजिक संस्था असतील किंवा तुम्ही म्हटलं तसं संशोधन, IIT संशोधन कॉलेजेस आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत, त्यांना अप्रोच होत होतं. तर तिथं बरेचसे काही प्रोग्राम चालले जातात. तर त्याच्यामध्ये सोशल एंटरप्रेन्योरशिप हा एक त्याच्यातला मुद्दा आहे. तर त्याच्यामध्ये मी हेल्पलाईनचं मॉडेल किंवा शिवारचं एकूण मॉडेल जे आहे त्याचं सगळं मी पाठवलं जायचो, ओळख द्यायचो, रिप्रेझेंटेशन द्यायचो आणि तिथून मला भरपूर शिकायला मिळत होतं. कारण BSc ऍग्रिकल्चर नंतरच कुठलंही तसं तात्विक शिक्षण मला पूर्ण वेळ घेता आलं नाही, पण मी एक्सपेरिमेंटली हे जे काय सगळं शिकत होतो तर ते ऍप्लिकेशन ओरिएंटेड होत होतं आणि त्या पातळींवर त्यांनी मग हे सगळे मॉडेल रेकग्नाइज केले. कारण त्याच्यातला जो अप्रोच होता तो खूप सस्टेनेबली दिसत होता. आणि मग भारतामधल्या कुठल्या कुठल्या संस्थांशी तुम्ही असोसिएट होता? आता आम्ही भारतामध्ये IIT बॉम्बे मध्ये आम्ही कनेक्ट झालो, नंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई आणि IIM काशीपूरला उत्तराखंडमध्ये. तर ह्या 2-4 संस्थांच्या सोबत आम्ही कनेक्टेड होतो. आणि मग त्यांचं काम अजूनही चालू आहे शिवार बरोबर? हो हो. ओके. तर ते 3-4 पद्धतीने चालतं, संशोधनाच्या पातळीवर आणि एक फीडबॅक, पॉलिसी अशा पातळींवर, डिसिजन मेकिंग. आणि मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये परदेशातल्या काही संस्थांची ओळख झाली, ते काय काय केलं, मग ते कसं केलं? नाही, आम्ही स्वतःहून ह्याच्यामध्ये कुठला अप्रोच केला. मुद्दा असा होता की शेतकरी आत्महत्या रोखण्याचं पिरॅमिड मॉडेल याची संकल्पना समोर आणली. तर त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन, रिहॅबिलिटेशन आणि सस्टेनेबिलिटी, तर ह्या 3 पद्धतीने आम्ही काम करत होतो. या सगळ्या कामाची दखल युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गनी घेतलेली. आणि तुम्ही काय पेपर प्रेझेंट केलेला? नाही, पहिल्यामध्ये इंग्लिश माध्यमांमधून पेपरच्या माध्यमातून कुठंतरी ते छापलं गेलेलं आणि त्याची नोंद घेऊन त्यांनी मग पेपर प्रेझेंटेशन हा एक भाग होता, पण ऍज अ गेस्ट लेक्चरर म्हणून, स्पीकर म्हणून पण त्यांनी इन्व्हाइट केलं आणि तिथं ती मांडणी केली. जवळपास देशभरातून 92 पेक्षा जास्त रिसर्चर तिथं होते एडिनबर्ग. येस. आणि तिथं हा सगळा आलेख मांडला. तिथून मग गोष्टी पुढे होत गेल्या. पण समोर असं लक्षात येतं की हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा 65 देशांचा प्रश्न आहे, फक्त भारताचा नाहीये. म्हणजे जेव्हा तुमची दृष्टी अशी वाईडन झाली
जी. हळूहळू विस्तारत गेली आणि नक्की. तेव्हा मग ते जाणवायला लागलं. बरोबर. बरं. आणि मला पण मी फक्त माझ्या एका जिल्ह्याबद्दल पुरतच सगळा हा विचार करतो, तो रिसोर्सेस. बरोबर. पण आता ह्या पातळीवरून मी जे बघतोय तर जगभरातल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये साम्यता खूप आहे. बरीचशी दिसून येते बरं. आणि आत्ताच्या सगळ्याच परिस्थितीवर, सामाजिक, आर्थिक, राजकीय सगळ्याच परिस्थितीवर पूर्ण जग हे एका देशासारखं आता वागतंय असं लक्षात येतंय. तर त्या दृष्टीनं जगभरातल्या शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि शेतकरी आत्महत्या थांबवण्याच्या मुद्द्यासाठी आम्ही आता काम करतोय, संशोधन करतोय. ओके. आणि त्या पद्धतीने. आणि मग एडिनबराला ते मॉडेल तुमचं स्वीकारलं, पिरॅमिड मॉडेल. बरोबर. आणि मग त्यांनी त्याचं संशोधन सुरू केलं का? हा, त्याच्यामध्ये त्यांचे काही इंटरव्हेन्शन होते, काही कमेंट्स होत्या. कारण हे मॉडेल त्यांनी रेकग्नाइज केलं की आमचा जो मुद्दा होता इट इज अॅग्रो सायकोसोशल इंटरव्हेन्शन. ओके. तर हे जागतिक पातळीला अशा पद्धतीने कोण बघत नाहीये. कारण शेतकरी आत्महत्या ह्या प्रश्नाकडे आपण एकतर राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक त्या 3-4 टप्प्यांमध्येच हा प्रश्न बघतो. आपण कलेक्टिव्ह एफर्ट्स आणि प्रश्न बघणं, त्या प्रश्नावर अभ्यास करणं, त्या प्रश्नावर लिहिणं आणि त्या प्रश्नावर काम करणं हा खूप वेगवेगळा प्रकार आहे. तर आणि मग तुमचं मॉडेल हे ह्याच्यावर आहे. तर आपलं मॉडेल हे सगळ्याच टप्प्यांमध्ये आपण काम पण करतो, संशोधन पण करतो, मांडणी पण करतो आणि एक्झॅक्टली हे इम्प्लिमेंट पण करतो. तर त्याचं हे वेगळं पण होतं. आणि त्यामुळं ज्या बॅकग्राऊंडने मी इथपर्यंत येतो तर त्या खाली ग्राउंडला काम केल्याचं किंवा ग्राउंडला शेतकऱ्यांच्या सोबत म्हणजे शेतकऱ्यांच्या सोबत काम केल्याचा फायदा असं होतो की त्या गोष्टीचं अंडरस्टँडिंग एखाद्या रिसर्चरला, एखाद्या पॉलिसी मेकरला किंवा एखाद्या प्रोफेसर किंवा एखाद्या युनिव्हर्सिटी मधल्या एखाद्या त्यांचे प्रोजेक्ट तयार करता येतात. त्यांचा विषय त्यांना समजण्यापेक्षा आपण ग्राउंडनं जो विषय मांडतो त्याची नाविन्यता, त्याचं एंड ऑफ द फार्मसी युटिलायझेशन इम्पॅक्ट हा नक्कीच वेगळा राहतो. आणि त्यामुळे तुमचं जे मॉडेल्स आहेत, तुमचं जे काम आहे ते त्यांच्या संशोधनाचा बेस असतो. नक्कीच. आणि मग तुमचं काम म्हणजे परदेशांबरोबर सुरू झालं. हे साधारण केव्हा झालं? ते आता मागच्या 1-1.5 वर्षापूर्वीच. बरं. आणि मग तुम्ही सोशल एंटरप्रेन्योर म्हणून काम करायला सुरुवात केली. हा, कारण जगभरात ना सोशल वर्कर ही जी टॅगलाईन आहे किंवा ही कन्सेप्ट आहे ना ही कधीच गेलेली आहे. आता भारत म्हणून पण आपल्याला ना सामाजिक उद्योजकतेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नाकडे बघितलं गेलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये शाश्वतता कुठेतरी असते आणि शाश्वतता पाहिजे कामामध्ये. कारण कुठंतरी आपण सामाजिक दृष्टीने फक्त काम करत जाऊ आणि त्याला शाश्वता नसेल तर ते काम ढासळून जाणार आहे, संपणार आहे काही दिवसांनी. तर माझा दृष्टिकोन हाच होता की त्याच्याकडे एक सोशल एंटरप्रेन्योर म्हणून या प्रश्नाकडे शाश्वत पद्धतीने बघणं आणि हा प्रश्न सगळ्या त्याच कम्युनिटीला घेऊन कसं सोडवताय हा त्याच्यातलं एक महत्वाचा. आणि मग तुमची ओळख UN बरोबर कशी काय झाली? युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंडर बरेचसे प्रोग्राम चालले जातात. तर तिथं आम्ही युनायटेड नेशननी आम्हाला टॉप 25 सोशल इनोव्हेटर म्हणून म्हणजे शिवारला. येस. विनायकला नाही, शिवारच्या मॉडेल. ओके. ती पिरॅमिड मॉडेल. जी, पिरॅमिड मॉडेल आहे. त्याच्यातलं प्रमुख म्हणजे शेळीच्या दुधावर जे साबण प्रोजेक्ट होतो शिवार. म्हणजे आता सोशल वर्कर म्हणायचं नाही, सोशल एंटरप्रेन्योर. आणि मग जगभरामध्ये हा शब्द मान्य आहे. हो. ओके. आणि मग ते एंटरप्रेन्योर म्हणजे मग त्याच्यामध्ये संशोधन आलं, त्याच्यामध्ये काही पॉलिसी आली आणि सस्टेनेबल प्रोजेक्ट आले आणि ह्या सगळे मग जगभरामध्ये ह्याची कामं चालतात. बरोबर. त्या पद्धतीने चालतात. आणि मग UNDP म्हणजे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम याच्याकडनं तुम्हाला टॉप 25 इनोव्हेटर म्हणून तुमचं रेकॉग्निशन आहे. ते कसं असतं? म्हणजे त्याची एक प्रोसिजर असते का ते तुम्हाला इन्व्हाइट करतात? 2 पद्धतीने असतं. बरं. एक म्हणजे ते स्वतः रेकग्नाइज करतात. ओके. किंवा मग आपलं मॉडेल तिथं सबमिट करणं. ओके. आणि मग त्याच्या 3-4 पातळीवर प्रेझेंटेशन आणि प्रोसेस होते आणि मग ते तुम्ही कसं केलं?
तर आमची पातळी ही ऍप्लिकेशन ओरिएंटेड होती. ओके. तर आम्ही मग त्याचं अप्लाय केलेलं आणि मग पुढे सगळं ओके. आणि मग ते जेव्हा ते टॉप 25 इनोव्हेटर हे जेव्हा तुम्हाला सर्टिफिकेट येतं त्याचा काही फायदा होतो आपल्या कामावर, आपल्या कामासाठी फायदा- काही फंडिंग किंवा त्याचं काही हे हा असतं? फायदा म्हणजे वन ऑफ द रेकग्नायझेशन आहे. बरोबर. आणि हे जगाच्या पातळीवर हे रेप्लिकेट होऊ शकतं. हे स्केल त्याचा त्या विषयाचं समजतं म्हणजे जगाबरोबर आपण ह्या प्रश्नाबरोबर काम करतो बरोबर याचं एक हे. आणि आपलं काम एक वेगवेगळ्या पातळीच्या लोकांपर्यंत पोहोचतं. पोहोचतं. पोहोचण्याचं एक माध्यम पण माध्यम. आहे. कारण आपण जे काय करतोय बरं. ते काम कुठल्या कुठल्या पातळींवर दखलपात्र आहे आहे. हा. हे पण तुम्ही अशा प्रवासामध्ये काम करत बरोबर. असताना हं. वेगवेगळ्या माध्यमात ओके. लोक बघत असतात, ओके. समजून घेत असतात. हं. तर हे भारतामध्ये तरी ते रेकग्नायझेशन म्हणूनच बघितलं बघितलं जातं, जातं. पण जगाच्या पातळीवर त्याचे वेगवेगळे फायदे तोटे आहेत. ओके. पण मग साधारण फायदे काय? फायदे हेच की फंडिंग सपोर्ट एक बरं, मिळतो. महत्वाचा ओके. मिळतो ओके. आणि आपलं काम अजून एका स्केलला आपण घेऊन आपण जाऊ घेऊन जाऊ शकतो. आणि मला असं वाटतं की हे कोलॅबरेटिव्ह होऊ शकत असेल 100%. आणि मग त्याचा फायदा पर्यायानं आपल्या म्हणजे तुमच्याकडच्या शिवार संसद सारख्या कार्यक्रमाला किंवा त्या प्रोजेक्टला हा जास्त होतो. एक उदाहरण म्हणून बरं. म्हणजे आता आम्ही समजा एका जिल्ह्यामध्ये काम करतोय. हं. अशा पद्धतीचा आम्हाला काय रेकग्नायझेशन सपोर्ट कुठल्याही कामाला मिळालं हं. तर आम्ही 4 जिल्ह्यांमध्ये अजून जास्त काम हा, करू करू शकतो शकतो. किंवा 4 राज्यांमध्ये करू शकू बरं. किंवा 4 देशांमध्ये काम ओके. करू शकू. तर तो फरक या बरं. सगळ्या गोष्टीचा पडतो. थोडस मला विचारायचं होतं, तुम्ही मगाशी म्हणालात की साधारणपणे आपल्याकडे किती ऑर्गनायझेशन्स आहेत एनजीओ सारख्या किंवा सामाजिक संस्था भारतामध्ये 33 लाख. 33 लाख. मग यांचं कोऑर्डिनेशन असतं? खूप कमी प्रमाणात ओके. आहे. कारण त्या लोकल ह्याच्यानुसार ते काम हा करतात. लोकल आणि बरं. प्रत्येकाचा कामाची पद्धत वेगळी ओके, आहे. त्याची models वेगळी आहे. हा, कारण कोणी गावासाठी करतंय, हम्म. कोणी तालुक्यासाठी करतंय, बरं. कोणी जिल्ह्यासाठी करतंय, कोणी हा. राज्यासाठी करतंय, बरं. कोणी पूर्ण देशासाठी करतंय. बरं. प्रत्येकाच्या स्ट्रेंथ विकनेस ह्या वेगवेगळ्या प्रमाणात. आणि मग शिवार संसदचं जे काम आहे त्याला काही आपल्या गव्हर्नमेंटचं फंडिंग मिळतं आपल्याकडून? नाही. ते नाहीच मिळत. नाही. मग तुमचं सगळंच बाहेरचं फंडिंग आणि नाही, लोकल majority लेवलवर जी लोक जोडलेली गेली आहेत त्याच्यातूनच. वैयक्तिक पातळीवर हा. जे मदत मिळते त्याच्यातच. आणि जेवढी मिळते तेवढंच काम होतं. ओके. त्याच्यापेक्षा जास्त होतं पण वेगळ्या व्हॉलेंटिअरिंग पद्धतीनं होतं. ओके. आणि माझी कामाची पद्धत किंवा माझ्या कामाचं युएसपी आहे की विदाऊट बजेट काम कसं सुरू करता करायचं. हा, हा, सुरू म्हणजे सुरू ठेवणं. ठेवणं. पैसे नसतील तरी काम कसं सुरू राहील राहील. हे त्याचं काम आहे. कारण कोणत्याही निधीशिवाय हे काम सुरू झालेलं आहे आणि आपल्याकडे अजून ती इकोसिस्टीम नाही आहे की कुठलंही सामाजिक काम करायचंय किंवा चांगलं काम करायचंय की कोणीतरी म्हणजे त्याला समाज म्हणून, हा. व्यवस्था म्हणून, त्याची किंवा थोडी शासन जबाबदारी म्हणून- उचलेल. शासन म्हणून त्याच्या पाठीमागे उभं राहील. उभं राहील. तर ते पहिल्या टप्प्यामध्ये आपले 5 WH क्वेश्चनच असतात. बरं. व्हाय, व्हेन, हम्म. व्हेअर, विच. आणि मग त्यातच ते अडकत जातं. त्याच्यात ते अडकून जात. बरं, आपण परत एकदा थोडस मगाच्या ह्याच्यावर येऊया. सध्या तुम्ही म्हणालात की शेळीच्या दुधाचं, साबणाचं जे काही तुमचं प्रोडक्शन आहे ते किती चालतं साधारण? आता आम्ही ते सुरुवातीला जसं तो म्हटलं, पायलटच प्रोजेक्ट आहे तो तो पायलट करून आता आम्ही गव्हर्नमेंट पातळीवर बरं. काम करतोय. आता तिसरा त्याच्यातला टप्पा जो आहे सस्टेनेबिलिटीचा म्हणजे आत्महत्या होण्याच्या आधी शेतकरी शोधून काढणे जे ओके. अडचणीत आहे. हा, हा, हा. हा, तर आम्ही म्हणतो त्रस्त शेतकरी. बरं. तर ते आम्ही गव्हर्नमेंटच्या पातळीवर आणि ह्याला गेल्या वर्षी आपल्याकडं औरंगाबाद डिव्हिजनचे डिव्हिजन कमिशनर साहेब होते, केंद्रेकर साहेब म्हणून. बरं. ते आता जे रिटायर झाले. तर त्या पातळीवर आम्ही आधी रीच केलं. त्यांच्याबरोबर. तर 1,05,754 शेतकरी 7 जिल्ह्यातून शोधून काढले. हा. त्यांनी तो डाटा सगळा पब्लिश पण बरं. झाला. तर आम्ही ती एक मेथोडॉलॉजी शिवारनं आधी तयार ती केली. कशी आहे? ती काय मेथोडॉलॉजी आहे? ती त्यांना कसं शोधायचं? हा, तर त्याच्यामध्ये 2-3 महत्वाचे पॉइंट आहेत की गावामध्ये अडचणीत असणारा शेतकरी सगळ्यांना माहित असतो, ओके. पण त्याच्या प्रश्नाचं पुढे उत्तर काय हा. हे खूप कमी लोकांना माहित असतं किंवा ते त्या पद्धतीनं सोडवलं जातं. बरं. तर आम्ही गावामध्ये जे सरपंच आहे, ग्रामसेवक आहे, बरं. तलाठी आहे, पोलीस पाटील आहे, या सगळ्या इकोसिस्टमला घेऊन हे सगळं गावातला डाटा ओके. गोळा. घेतो आणि अनालिसिस करतो. आमचे फ्रेमवर्क आहेत. बरं.
तर त्या फ्रेमवर्क मधनं कळतं की हा हाय लो मीडियम कुठल्या स्ट्रेस लेवलचा आहे आणि त्याचं डिस्टिंग्विशिंग करून त्याच्यासाठी काय इंटरव्हेन्शन प्लॅन, त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी. तुम्ही त्यांना बोलून घेता? आम्ही आत्ताच्या पातळीवर बोलून नाही घेत, आम्ही त्यांना गव्हर्नमेंटच्या पातळीतनं, कारण ती रीच डिरेक्टली आहे, तर त्याच्यासाठीच्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्याच जास्तीत जास्त आणि काउन्सिलिंगचा भाग आमच्या पातळीवर होतो. काउन्सिलिंग म्हणजे त्याचा एक मानसिक पाठबळ की बाबा आम्ही आहे, तुझी काय अडचण आली तर एक संपर्क कर किंवा आपण हे प्रयत्न करत राहणं आणि उत्तर शोधत राहण्याचा त्याला एक सल्ला, तो एक आमचा महत्वाचा भाग असेल. मला असं वाटतं की हा जो साबणाचा प्रयोग आहे तो तुमचा यशस्वी व्हावा. सध्या त्याचं सेल चालू आहे? नाही, आता सध्या नाही. सेल कुठे नाही? ओके, बर. आपण परत त्या सगळ्या UNDPच्या संदर्भात येऊया. तर UNDPचं रेकॉग्निशन मिळालं, त्यानंतर तुम्हाला सोशल एंटरप्रेन्योर म्हणून ओळख मिळाली आणि मग तुम्ही स्वान्स्की युनिव्हर्सिटी बरोबर एक असोसिएट झाला. तो काय प्रवास होता? तो युनायटेड किंगडम म्हणजे UK गव्हर्नमेंट कडून एक फेलोशिप दिली जाते चेमनिंग नावाची. तर चेमनिंग नावाच्या त्या फेलोशिप मध्ये मी माझी निवड झाली. त्याच्यानंतर मी स्वान्सी विद्यापीठामध्ये गेलो आणि तिथं शिक्षण घेत असताना संशोधनाच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भातच माझं सगळं संशोधन सुरू होतं. तर ते UK मधल्या संदर्भात. तर मला त्याच्यात असं रेफरन्स असं समजलं की 2019 पासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या UK मध्ये सुरू झालेल्या. तर मग मी वेगवेगळ्या पातळींवर मांडताना बोलताना माझी काही संशोधकांची तिथल्या गव्हर्नमेंटशी संबंध आला, चर्चा झाली. तिथून मग तिथल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शिवारचं मॉडेल कसं रेप्लिकेट करता येईल, कारण तिथली इकोसिस्टीम सगळी सेमच आहे. तर आपलं पिरॅमिड मॉडेल हे तिथं रेप्लिका करण्यासाठीचं त्याचं संशोधन आणि इम्प्लिमेंटेशन पातळीवर काम सुरू. म्हणजे याचा अर्थ तिथलेही गव्हर्नमेंट फारसे म्हणजे त्यांचे शेतकरी सुद्धा एवढे स्ट्रेस्ड आहे? नक्कीच आहे, कारण आता क्लायमेट चेंज हा जो मोठा विषय, आपलं वातावरण बदलाचा जो मोठा भाग आणि त्याचा परिणाम शेतीवर, आणि त्याचा पहिला परिणाम हा शेती आणि शेतकरी, ते दोन घटकच आहेत महत्वाचे. त्याच्यानंतर बाकी इंडस्ट्रीज आणि रिसोर्सेसवर इम्पॅक्ट येतो. तर त्या दृष्टीनं मग तिथलं गव्हर्नमेंट खूप ऍक्टिव्हली ह्या सगळ्या गोष्टींवर काम करते आणि वेगवेगळ्या उपाययोजना करते. तर त्या अवेअरनेस आहे जास्त, हा कम्पॅरेटिव्ह कमी जास्त प्रमाणात आहे म्हणू शकतो. फक्त त्यांच्या कामाची पद्धती वेगळ्या आहेत. तिथल्या कुठल्याही पॉलिसीज ह्या विद्यापीठांच्या केंद्रित आहेत. म्हणजे विद्यापीठांमधले प्रोफेसर्स, HOD किंवा तिथली जी इकोसिस्टीम आहे, तिथले जे ऍडवायझर आहेत ते विद्यापीठाचे कोणतरी प्रमुख आहेत आणि ते त्या देशाच्या फीडबॅक देतात, त्या देशाच्या प्रमुख व्यक्तींना किंवा तिथल्या मंत्रालयाला सल्लागार म्हणून काम करतात. तर आपल्याकडचा जो भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलायचं झालं तर आपल्याकडे इकोसिस्टीम वेगळी आहे. त्याच्यामुळं तिकडच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या सगळ्या रिसर्च बेस्ड चालतात आणि विद्यापीठांना तिथले पुढच्या 5 वर्षातले, 10 वर्षातले, 50 वर्षातले प्रश्न हे फोरकास्टिंग लेवलला संशोधन सुरूच असतं. पण ते आपल्या देशासाठी सोल्युशन ओरिएंटेड इम्प्लिमेंटेशन कसं करावं ते जास्त प्रमाणात ते बघतात. म्हणजे आता तुमचा प्रोजेक्ट हा हे जे पिरॅमिड मॉडेल आहे ते काइंड ऑफ सोल्युशन म्हणून ते बघतायत त्याच्याकडे आणि त्याच्यातून त्यांचं स्वतःच एक मॉडेल तयार करतील ते. कारण तुम्ही म्हणताय तसं तिथल्या इकोसिस्टीम्स म्हणजे इन्क्लुडिंग नेचर, इन्क्लुडिंग क्लायमेट, इन्क्लुडिंग सोशल बॅकग्राऊंड, सोशल स्ट्रक्चर, कल्चरल आणि प्लस गव्हर्नमेंट लेवलला, या सगळ्याचं मिळून एक तिथं नवीन मॉडेल तयार होईल आणि त्याच्यासोबत तुम्ही काम करताय. आणि तो अंडर द रेकॉग्निशन ऑफ चेमनिंग स्कॉलरशिप आहे ते. ओके. आणि मग आता सध्या स्वान्स्की मध्ये तुमचं काम चालू आहे. कधी हा अनुभव आलाय म्हणजे जेव्हा तुम्ही या सगळ्या संदर्भात काम करताय तिथे स्वान्स्की मध्ये, तर तिथल्या गव्हर्नमेंट लेवलला किंवा त्यांच्या ज्या पॉलिसी मेकिंग आणि एक्झिक्युशन याच्याबरोबर डायरेक्ट काम करायचा संबंध आलाय? ते कसं असतं? तर ते 2 पद्धतीने असतं. एक म्हणजे संशोधनाच्या पातळीवर, नंतर एक प्रायमरी पॉलिसी घेऊन
त्याचं पायलट करणं हम्म. आणि त्या पायलटच्या पातळीवर वेगवेगळ्या स्टेक होल्डर सोबत कम्युनिकेशन, तिथले गव्हर्नमेंट असेल, एनजीओ काही असतील किंवा रिसर्चर्स काही असतील, पॉलिसी मेकर्स असतील किंवा विद्यापीठांच्या युनिव्हर्सिटीच्या लेवलचं जे तिथली सिस्टीम आहे, तर ह्या पातळीवर ट्रायल टेस्टेड करून त्याचे इम्पॅक्ट अँड असेसमेंट ओके होणं, अशा पद्धतीचं ते काम चाललंय. येस. ओके. म्हणजे खरं तर आपल्याकडे विद्यापीठांनी आता हे शिवार संसद सारख्या ज्या काही ऑर्गनायझेशन्स आहेत तर त्यांना गाठून पॉलिसी मेकिंग आणि त्यातलं काय काम करता येईल हे बघितलं पाहिजे. कारण आपल्याकडे मला असं वाटतं की ऍप्लिकेशन ओरिएंटेड रिसर्च फारच कमी होतोय तो. तसा तो तिथे ऍप्लिकेशन ओरिएंटेड आहे, जे काय होतं ते सगळं ऍप्लिकेशन ओरिएंटेड. आणि त्यामुळे त्यातून पॉलिसीज बनणं. हा, पॉलिसीज आणि तुम्ही जे काही काम करताय त्याचा तिथल्या समाजाला, व्यवस्थेला, कसा फायदा होईल, निसर्गाला ओके, काहीतरी उपयोग होणं, त्याच्यासाठी त्याचेच प्रोजेक्ट असतात. आणि त्यामुळे तिथलं मला असं वाटतं त्यामुळे तिथलं फंडिंग हे जास्तीत जास्त वापरलं जातंय. त्याचा वापर जास्त रिव्हर्सिबल असतं. म्हणजे त्यांनी जर 100 रुपये संशोधनाला खर्च केला तर त्याची रिकव्हरी 10,000 रुपये असते. तर त्या पटीनं त्यांना मिळत असतं. कारण चेंज होतो ना, बरोबर, परिस्थिती बदलते, लोकांच्यावर इम्पॅक्ट होतो आणि त्या पद्धतीनं त्या गोष्टीकडे बघतात. तर त्या दृष्टीनं आपल्याला म्हणजे रिसर्च इन्व्हेस्टमेंट अगेन्स्ट द रिकव्हरी ऑफ द सोशल चेंज, ओके, हा पर्स्पेक्टिव्ह ज्यावेळी आपल्याकडे डेव्हलप होईल त्या मोठ्या प्रमाणात काम नक्कीच होईल. मला असं वाटतं की जसं आता आम्हाला एक कायम तो एक थोडासा हे होता, कारण मी आज पहिल्यांदाच तुमच्याकडून ऐकते की सोशल सायन्सेस मध्ये अशा पद्धतीनं प्रोजेक्ट्स तयार करून आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन पॉलिसी म्हणून होतं. हे स्वान्स्की आणि या ह्याच्यातूनच दिसतंय खरं तर. आणि एवढे दिवस आम्ही एवढंच ऐकत होतो की इंडस्ट्री सायंटिफिक प्रोजेक्ट विद्यापीठाला देते आणि त्याचं फंडिंग तयार होतं. खरं तर हे त्यांच्याकडच्या असं मला वाटतं की सगळ्या सिस्टीमशी रिलेटेड आहे. नॉट नेसेसरी इंडस्ट्री फक्त, पण तिथल्या गव्हर्नमेंट पॉलिसीज किंवा तिथले जे काही सामाजिक प्रश्न आहेत त्याची पण काम हे विद्यापीठातनं सुरू होतं बेसिक. 100%. सो आता म्हणजे आपण खरं तर ह्या सगळ्या मॉडेलकडे किंवा आता तुमचं जे काम चाललंय त्याच्याकडे अशा पद्धतीने बघितलं पाहिजे की इथल्या विद्यापीठ, इथली महाविद्यालय यांनी ही गोष्ट शिकली पाहिजे की आपले सामाजिक प्रश्न काय आणि त्याप्रमाणे आपलं डिझायनिंग, आपल्या सिलेबसचं डिझायनिंग करणं किंवा त्याच्यातल्या संशोधनांचं डिझायनिंग करणं हे केलं पाहिजे. कुठल्याही सामाजिक प्रश्नांचा बेस हा शिक्षणातून येतो, बरोबर, असं त्याच्याकडे बघण्याचा भाग असू शकतो. कारण जो प्रश्न बाहेर आपण जगतो तो एज्युकेशन सिस्टीम मध्ये असणारे विद्यार्थी, शिक्षक, संशोधक हे सगळे त्या टायर मधनच कुठल्या तरी आलेले असतात आणि त्या पद्धतीने त्याच्यावर संशोधन आणि विकास झाला. म्हणजे रिसर्च नुसतं न होता रिसर्च अँड डेव्हलपमेंट झालं तर त्याच्यातनं काहीतरी इनोव्हेशन क्रिएट होऊ शकतं आणि त्याच्यातनं जो समाजाचा मोठा इम्पॅक्ट आहे. ज्या पद्धतीनं US उभं झालं, अमेरिका ज्या पद्धतीने उभी झाली, उभी राहिली, त्या पद्धतीनं त्याचं मूळ याच्यातच आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला खूप मोठा स्कोप आहे. कारण ज्या भागातनं, ज्या परिस्थितीतनं, ज्या इकोसिस्टीम मधनं जी लोक शिक्षणासाठी येतात तीच लोक खूप मोठा बदल घडवू शकतात. कारण ते फर्स्ट इम्पॅक्ट पर्सन असतात किंवा त्यांना फर्स्ट हँड एक्सपिरियन्स असतो. एक्झॅक्टली. कारण त्यामुळेच तर त्याचं जास्त म्हणजे त्यातून काहीतरी नवीन उभारण्याची क्षमता ही त्यांच्यामध्ये जास्त आहे. बरोबर, अगदी खरं आहे. तर मला असं वाटतं की आता मला अजून एक थोडीशी उत्सुकता आहे. तुम्ही सल्लागार म्हणून काम करताय त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या हेल्थ आणि ऍग्रिकल्चरल मिनिस्ट्री बरोबर. तर ऍक्च्युअल तुमच्या ह्या मीटिंग झालेल्या हो, कशा असतात त्या 2 पद्धतीच्या असतात. की एक म्हणजे माझं आत्ताचं जे काही मी भारतामध्ये काम केलं तर त्याचा रिलेव्हन्स त्या देशाशी काय, ओके, आणि तो झाल्यानंतर त्याचं इथं रेप्लिका काय काय असू शकतो, होऊ शकतो. आणि मी तिथल्या ज्या मेन ऍडवायझरी
चेअरपर्सन्स आहेत त्याच्या थ्रू हे सगळं कम्युनिकेट करतोय. ओके. आणि माझा त्याच्यातला हा व्ह्यू आहे की मला त्या टप्प्यावर काम करताना हे लक्षात आलं की शेतकरी किंवा ग्रामीण भाग हा फक्त भारताचा एका जिल्ह्याचा एका राज्याचा न बघता ग्लोबल तो जागतिक पद्धतीनं त्या सगळ्याच शेतकऱ्यांसाठी काय करता येऊ शकतं असं बघण्याचा मला भाव आला. आणि त्या सगळ्या परिस्थितीतनं मला लक्षात येतं की ते आपण कसं रेप्लिका करून हे थांबवू शकतो. माझा पहिला या सगळ्या कामाचा दृष्टिकोन भावना ही एवढीच आहे की प्रिव्हेन्शन झालं पाहिजे आणि आपण खूप कमीत कमी रिहॅबिटेशनवर काम करू आणि त्याच्यातलं 99% हे सस्टेनेबिलिटीवर काम करू. तर ह्या पद्धतीनं या तिन्ही पातळीवर काम केलं तर झिरो, म्हणून याला आपण झिरो पिरामिड मॉडेल असं नाव झिरो पिरामिड मॉडेल आहे. म्हणजे मला असं वाटतं आता तुम्ही जे म्हणालात ना की सस्टेनेबिलिटी आणि प्रिव्हेन्शन, आपल्याकडे काय होतंय ती गोष्ट झाल्यानंतर त्याचं रिहॅबिलिटेशन साठी जास्त एनर्जी आणि पैसे खर्च होत आहेत. पण मला असं वाटतं की प्रिव्हेन्शन आणि सस्टेनेबिलिटी ह्या दोन पिलर्सना मोठं केलं तर मधली गोष्ट कमी होईल. म्हणजे रिहॅबिलिटेशनसाठी किंवा आत्महत्या केल्यानंतर जे काही काम करायचे किंवा पैसे द्यायचे त्याच्याऐवजी इकडे ह्या दोन पिलर्सवर काम केलं तर जास्त होईल. आता तुमचं काम हे किती वर्ष चालणार आहे? हे अजून असं काही फिक्स नाहीये, पण काही टप्प्यांमध्ये. आणि मी आता याच्या पुढचा सेंटर फॉर फार्मर्स मेंटल हेल्थ म्हणून एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू करतो. याच्या माध्यमातून 5 खंडांमध्ये पूर्ण शेतकऱ्याच्यासाठी काम सुरू करेन असं याच्यातलं प्रयोजन. ओके. म्हणजे भारतातून सुरू करणार आहे की इंग्लंडमध्ये राहून? हे भारतातून आणि इंग्लंड असं दोन्हीतून असतं. पण मग स्वान्स्की मध्ये तुम्हाला आता किती दिवस काम करायची संधी आहे? माझ्यासाठी संधी आहे, पण माझ्या काही कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणामुळे मी थोडा विचार करतो. ओके. पण मग याचा परिणाम तुमच्या कामावर नाही का होणार इकडच्या एकूण पॉलिसी मेकिंगच्या ह्याच्या? हा नाही, इकडचं काम आता मी जसं म्हटलं की हँड ओव्हर लेवलला आहे, तर त्या लेवलला ते ऑपरेट होतं. आता शिवायचा पुढचा 2.0 हा आहे सेंटर फॉर फार्मर्स मेंटल हेल्थ. आणि त्या दृष्टीनं मग संशोधन, विकास, पॉलिसी आणि इम्प्लिमेंटेशन ह्या पद्धतीनं काम होतं. नक्कीच चांगलं. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर, म्हणजे तो क्रुशियल आहे खरं तर भारतासाठी, आणि युवकांनी म्हणजे अभ्यास करत करतच या प्रश्नाची दखल घेणं आणि तो आपल्या अभ्यासक्रमामध्ये इम्प्लिमेंट करणं, याचं एक तुम्ही फार उत्तम उदाहरण आहात. कारण साहेब होणं, शिक्षणाचा फायदा म्हणजे साहेब होणं आणि शिक्षणाचा फायदा म्हणजे एखादी नोकरी मिळवणं, याच्याही पेक्षा आपण जे काही शिकलोय ते समाजात कसं वापरता येईल, तर त्याचं एक तुम्ही उत्तम उदाहरण आहात. मला असं वाटतं तुमचा जो दुसरा 2.0 प्रोजेक्ट आहे मेंटल हेल्थशी रिलेटेड, त्याच्याबद्दल आपण नक्की बोलूया आणि त्याची माहिती मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. तर आज आपण इथे आलात आणि तुमची जे काही पिरामिड मॉडेल आहे किंवा सस्टेनेबिलिटीचे जे काही मॉडेल्स आहेत तर त्याच्याबद्दल माहिती दिली, ती खरंच उपयोगाची आहे. आणि आपल्याकडचे जे ऍग्रिकल्चर कॉलेजचे विद्यार्थी आहेत स्पेशली, तर त्यांनी याचा जरूर विचार करावा. कारण नुसतं ऍग्रिकल्चर नाही, पण इकॉनॉमिक्स आहे, सोशिओलॉजीचे विद्यार्थी आहेत किंवा पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी आहेत, या सगळ्यांनी जरूर या तुमच्या मॉडेल्स आणि तुमच्या कामाचा विचार करावा. तर हे आज मला खरं तर इथे अधोरेखित करायचं आहे आणि आज आपण इथे थांबूया. तुम्ही आलात म्हणून तुमचे धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन करिअर पाथच्या आजच्या भागामध्ये आपण विनायक हेगाना यांना भेटलो. विनायक हेगाना हे कृषी पदवीधर आहेत आणि त्यांनी त्याच्या सोबतच शेतकरी आत्महत्या आणि त्या संदर्भातले पिरॅमिड मॉडेल हे तयार केलं आणि त्याची जगभरात दखल घेतली गेली. याचा संवाद आज आपण ऐकला. तो आपल्याला कसा वाटला, त्या संदर्भात आपलं मत काय आहे हे आम्हाला जरूर कळवा. सागा क्रिएशन्सला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि पुढच्या काही एपिसोड्स मध्ये आपल्याला काय आवडेल, कोणत्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन हवंय करिअरच्या संदर्भात किंवा एकूणच शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याला कोणती आवश्यकता आहे याची माहिती आम्हाला जरूर कळवा.
आम्ही त्या संदर्भातले जे एक्सपर्ट आहेत ती माहिती द्यायचा जरूर प्रयत्न करू. मला इथं बोलवल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. आणि सागा क्रिएशनला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. आणि ह्या उपक्रमातून जास्तीत जास्त प्रेरणा घेऊन भविष्यात इथं तुमचा इंटरव्ह्यू होईल, तुम्हाला बोलवलं जाईल हे स्वप्न बघा. आणि तुमच्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.